नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जिल्हा परिषदेच्या 68 गटांचं आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आलं असून 2 दिवसात कोणतीही हरकत दाखल झाली नाही असं जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. हरकतीसाठी अंतिम मुदत 17 ऑक्टोबर आहे. प्रशासन आता प्रत्यक्ष निवडणुकीसाठी तयारीत आहे. 27 ऑक्टोबर पर्यंत गटनिहाय मतदार यादी अंतिम होईल, तर 4 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण मतदार यादी ठरवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखला जात असून मतदानासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. 12 तालुक्यात प्रत्येक गावी मतदान केंद्र स्थापन करावं लागणार असून दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाच्या डिबेंचर कपाती विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह भव्य मोर्चा काढला. शासकीय विश्रामगृहापासून गोकुळच्या कार्यालयापर्यंत झालेल्या या मोर्चामध्ये भाजप नेत्या व गोकुळ संचालिका शौमिका माडिक सहभागी होत्या. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी आयोजित या आंदोलनात डिबेंचर कपात तातडीने परत करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा दूध बिलात योग्य वाढ करण्याचा इशारा दिलाय. निवेदन गोकुळ प्रशासनाला दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना ग्रामविकास विभागाने मंगळवारी निलंबित केले. जिल्हा नियोजन निधीतील विविध योजनांमध्ये अनियमितता, सीलबंद कपाटे उघडून पुराव्यामध्ये छेडछाड आणि नस्त्या जमा न करण्याचे प्रकार उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या कामकाजाबाबत व्यक्त केलेल्या नाराजीनंतर चौकशी सुरू झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील जुन्या स्वागत कमानीची अवस्था धोकादायक झाल्याने ती पूर्णपणे उतरवण्याचे आदेश आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिलेत. त्यांनी तावडे हॉटेल चौकात नवीन, आकर्षक आणि ऐतिहासिक वैभव दर्शवणारे भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय जाहीर केलाय. या कामासाठी 3 कोटीचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. शहरातील रस्ते कामामध्ये निकृष्ट दर्जा आणि मुदत ओलांडल्याच्या तक्रारीवरून कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी थेट पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीसाठी धारेवर धरलं. पाहणीत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं झाल्याचं दिसून आलं. याशिवाय बहुतांश ठिकाणी फक्त बेसवर्क न झाल्याचं तसेच सिलकोट न मारण्याचं देखील आढळून आलंय. करवीर तालुक्यातील नंदगाव गावात काही तरुणांनी माळावर बारबाला आणून नाच गाण्याचा प्रकार घडवून खळबळ उडवली. हा प्रकार गायरान जमिनीवरील उघड्या माळावर घडल्याने गावात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. इस्पुर्ली पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत काही तरुण आणि 3 मुलींना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन काही जण पळून गेले आहेत. ताब्यात घेतलेल्या तरुणांवर तसेच बारबालांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. भडगाव तालुका गडिंग्लज येथे शेतजमिनीच्या वादातून लहान भावाने सख्या थोरल्या भावावर गोळीबार केला. या घटनेत सुरेश कल्लापा हेबाळे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार दुपारी 12:30च्या सुमारास चंद्रकांत कल्लापा हेबाळे यांनी घराच्या छतावरून छर्याच्या बंदुकीतून गोळी झाडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी चंद्रकांत हेबाळे यांच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल केलाय. जागतिक तापमानवाढीचा परिणाम निसर्गातील सर्व घटकांवर स्पष्टपणे दिसू लागलाय. निसर्गाचे वेळापत्रकच बदलले. दिवाळी जवळ आली की थंडीची चाहूल लागते, पण यंदा मात्र ऊन, पाऊस, गार वाऱ्याचं विचित्र मिश्रण अनुभवायला मिळते. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही
तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.